देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेला 25 फेब्रुवारीपर्यंत अटक करा, नाहीतर अन्नत्याग आंदोलन करणार. मसाजोग गावकऱ्यांच्या बैठकीनंतर धनंजय देशमुखांचा इशारा. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सुरक्षेमध्ये कपात. ज्यांच्या जीवाला धोका नाही अशा नेत्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्याचा गृह विभागाचा मोठा निर्णय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या मुंबई महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकणार. मुंबईतील सर्व आजी माजी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची वरळीत बैठक. संतोष देशमुखांच्या हत्येमागे भाजपाचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल. देशमुख परिवाराला पुढे करून धसांनी अश्रूंचा बाजार मांडल्याचा आरोप, तर असले आरोप शुद्ध वेडेपणा असल्याचं बावनकुळेंचं प्रत्युत्तर. एका पक्षात दोन भूमिका चालत नाहीत. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीच्या मुद्द्यावरून संजय शिरसाटांनी अजित पवारांना लगावला टोला. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाही. अंजली दमानी यांच्या आरोपांवरती धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. तर पोरखेळ सुरू असल्याचा दमानी यांचा पलटवार. नितीन गडकरी साहेब राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या देऊ नका. जयंत पाटलांचा मिश्किल टोला. तर राजकारणाचा फार विचार करू नका, गडकरींचा पाटलांना सल्ला. ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी आर्थिक बळाचा वापर, यवतमाळचे खासदार संजय देशमुखांचा आरोप. संसदेच्या अधिवेशनात सुरू होती ऑपरेशन टायगरची चर्चा. वाघांच्या कळपात या. भास्कर जाधवांना शिंदेच्या शिवसेनेची खुली ऑफर. जाधवांच्या 2 दिवसांपूर्वीच्या व्हॉट्सअप स्टेटस नंतर चर्चांना उधाण. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांकडून अटक. 2014 मधील सरकारी कामात अडथळा आणण्याच्या गुन्ह्या प्रकरणात पोलिसांची कारवाई. रोहित पवार आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली जाणार. तर बंदी घातलेल्या पैलवानांना खेळण्याची संधी देणार, रोहित पवारांची माहिती. आणि डोंबिवलीतील 65 इमारतींवरील कारवाई विरोधात रहिवासी आक्रमक. रहिवाशांनी दाखवली कागदपत्र. डोक्यावरचं छप्पर केल्यावरती जायचं कुठे, रहिवाशांचा सवाल.